सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा तिढा सुटला, मात्र वाद सुरूच आहे। महाविकास आघाडीच्या कालच्या सभेत विश्वजित कदमांनी आम्ही सांगलीचे वाघ असल्याचं म्हटलं होतं, त्याला राऊतांनी उत्तर दिलं। विश्वजित कदमांनी स्वतःला वाघ समजत असतील तर मात्र त्यांनी चंद्रहार पाटील यांना विजय करून ते सिद्ध करावं असं आव्हानाचं राऊत यांनी दिलं आहे। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातला वाद चांगलाच पेटला। आढळराव पाटलांनी स्वतःच्या कंपनीला फायदा व्हावा म्हणून लोकसभेमध्ये प्रश्न मांडले असा आरोप अमोल कोल्हेंनी केला होता। त्यावर पुरावे द्या, अन्यथा रिंगणातून बाजूला व्हा असं आव्हान आढळराव पाटलांनी दिलं होतं। त्यावर आढळराव पाटील पुरावे घेऊनच येतोय असं उत्तर कोल्हेंनी दिलं आहे। माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दहिवडी इथं भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची सभा पार पडली। यावेळेस गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला। काँग्रेसने 80 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हात घातलेला आहे, घटना तोडली आहे। जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा इंदिरा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। गांधींनी संपूर्ण घटना मोडतोड केली असल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला। मनसे नेते अविनाश जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर 5 कोटींची खंडणी आणि मारहाण केल्याप्रकरणी मुंबईच्या LNT मार्ग खंडणी विभागामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी तक्रार केली होती। त्या तक्रारीवरून अविनाश जाधवांवर खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये चर्चा झाली। जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर एकेरी भाषेत टीका केल्यामुळे राणा आणि जरांगे यांच्यातही वाद झाला होता। जरांगे पाटलांवर केलेल्या टीकेनंतर धाराशिवच्या उमेदवार आणि राणांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। हा रोष कमी करण्यासाठी म्हणून राणांनी जरांगेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे। जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली। या भेटीमध्ये दोघांची गळाभेट झाली। दानवे यांनी खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होते।